माझ्या डोक्यावर घातलेला आहे फेटा. या सांगलीच्या जनतेने माझ्या डोक्यावर घातलेला आहे फेटा, कारण मी आहे हौसाबाईचा बेटा. मी किती झालो मोठा, मी किती झालो मोठा तरी कुणाला होत नाही मोठा. मी राजकारणात कधीच मानत नाही हार, मी राजकारणामध्ये कधीच मानत नाही हार, म्हणून सांगलीमध्ये होत आहे माझा सत्कार. मला व्हायचं होतं पत्रकार, मला व्हायचं होतं पत्रकार, पण मी झालो गोरगरिबांचा चित्रकार. संसदेमध्ये मी माझ्या चारोळ्यांचा मारत असतो चटका, संसदेमध्ये मी मारत असतो माझ्या चारोळ्यांचा षटकार. म्हणूनच माझ्या त्या शब्दांना असते भाग. आज भरून गेला आहे सांगलीचा प्रत्येक नाका, आज भरून गेला आहे सांगलीचा प्रत्येक नाका, कारण आजच्या कार्यक्रमाचे मुख्य आयोजक आहे विठ्ठल काका. काही लोकांना ते लागत असतो मोका, काही लोकांना तर लागत असतो मोका, पण मला राज्यसभेचा झाला नाही मोका. माझी वागणूक आहे बरी, माझी वागणूक आहे बरी, म्हणून इथं आलेले आहे बरेच वारकरी. सध्या मी बंद केलेले आहे चिकन करी, सध्या मी बंद केलेले आहे चिकन करी, कारण माझ्या आजूबाजूला असतात सगळे वारकरी. तर आजचा जो सत्कार आहे हा सत्कार माझ्यासाठी अत्यंत महत्वाचा, मला बळ देणारा सत्कार आहे. आदरणीय वसंतदादा पाटील यांच्यासोबत माझे संबंध फार चांगले होते. त्यांच्या मुवमेंट मध्ये गावागावामध्ये जाऊन मी आवाज उठवत होतो. दलित आणि मराठा एकत्र आला पाहिजे ही भूमिका मांडत होतो. ओबीसीला जसं आरक्षण मिळालं तसं मराठा समाजातल्या गोरगरिबांना सुद्धा आरक्षण मिळालं पाहिजे ही मागणी मी सातत्याने करत होतो. आणि वसंतदादा पाटील साहेबांना मी अनेक वेळेला भेटत होतो, मंत्रालयामध्ये भेटत होतो, वर्षा बंगल्यावर काही वेळेला मी गेलो आणि रामदास काले आलेल्या म्हटलं की दादा मला बोलवलं. आणि दादा त्यावेळेला रुजू असायचे आणि अनेक लोकांना सांगायचे की कार्यकर्ता व्हायचा असेल तर रामदासांना व्हावं. आणि दादांना मुख्यमंत्री गेल्यानंतर दादांना दिल्लीमध्ये जनरल सेक्रेटरी बनवलं होतं काँग्रेस पक्षाने. त्या ठिकाणी जाऊन मी 24 अकबर रोडला दादाला भेटलो आणि दादा म्हणाले की तू माझ्या इकडे ठीक आहे. दादा वसंत दादांची संबंध चांगली होती माझी. आंदोलनामुळं जे जे मुख्यमंत्री झाले त्या सगळ्या मुख्यमंत्र्यांच्या सोबत माझे संबंध चांगले होते. म्हणून मी कार्यकर्त्यांना माझ्या सांगितलंय की एखादं मोठं पद मिळण्यापेक्षा कार्यकर्ता हे पद मोठा आहे. कार्यकर्ता म्हणून मी काम करत राहिले आणि माझी ओळख हा म्हणता सगळ्या महाराष्ट्रामध्ये झाली. तेवढं टीव्हीवर नव्हतं, पण मी अनेक वेळेला बसमधून जातो, बस मधून अनेक वेळेला उभा राहून मी गेलेलो आहे. कधी रेल्वेला रिझर्वेशन काढून गेलो नाही आणि अनेक वेळेला रेल्वे मधून जाताना कार्यकर्ते मला 5-50 सोडायला यायचे आणि सगळे टिशी माझी ओळखी होती.
सगळे आमच्या कार्यकर्त्यांना बघून किसी म्हणायचे आठवले साहेब या आतमध्ये. मला तिकीट विचारत नव्हतं, माझ्या खिशात तिकीट असायचं. पण मी सातत्यानं प्रवास केलेला आणि मी सांगलीच आहे याचा मला अभिमान आहे. पण सांगली जिल्ह्याने महाराष्ट्राच्या राजकारणाची वाढवली आहे शान. सांगली जिल्ह्यानं महाराष्ट्राच्या राजकारणाची वाढवलेली आहे शान. म्हणूनच मला हे सांगलीचा अभिमान. सांगली जिल्ह्यात एकदा असं होतं की सांगली जिल्ह्यातले सगळ्या पक्षाचे अध्यक्ष सांगलीत होते. काँग्रेस पक्षाचा अध्यक्ष, जनता दलाचा अध्यक्ष, RPI अध्यक्ष, अनेक 5 पक्षाचे सगळे अध्यक्ष होते. हे अध्यक्ष सांगलीचे होते. त्यामुळे सांगली जिल्हा जो आहे, सांगली जिल्हा तसा इरिगेटेड आहे आणि नॉन इरिगेटेड आहे. इरिगेशन आणि नॉन इरिगेशनला एकत्र आणणारा हा जिल्हा आहे. दलित आणि सवर्णांना एकत्र आणणारा हा जिल्हा आहे. समतेची मोहरमेढ रोवणारा अशा पद्धतीचा हा जिल्हा आहे. आणि आज तर माझ्या देशाच्या माझी ओळख साऱ्या देशामध्ये आहे. परदेशामध्ये गेल्यानंतर अमेरिकेमध्ये गेलो, इंग्लंडमध्ये गेलो, दुबईला गेलो, ऑस्ट्रेलियामध्ये गेलो, न्यूझीलंडमध्ये गेलो, कंबोडियामध्ये गेलो, व्हिएतनामला गेलो, थायलंडमध्ये गेलो. तर जे आपले इंडियन लोक आहेत, भारतीय लोक आहेत, ते सगळे लोक युट्यूबवर माझी भाषण ऐकत असतात. अलीकडे मला जास्त लोकसभेत बोलायला मिळत नाही. मी लोकसभेचा मेंबर नाही, पण लोकसभेमध्ये येण्याची माझी इच्छा आहे. कारण ज्या ठिकाणी विशाल आहे त्या ठिकाणी विचारायला आणि विशाल हा आमचा मित्र आहे. प्रतीक पाटील यांच्याबरोबर माझे संबंध अत्यंत चांगले होते आणि प्रतीक पाटील यांच्याकडे माझ्याकडे ऍडिशनल PS आहेत पृथ्वी पाटील. ते राजकोटचे आहेत, गुजरातचे आहेत. पण प्रतीक सोबत अनेक वेळेला सांगलीमध्ये अनेक वेळेला सांगलीमध्ये राहिले आणि ते मराठी अत्यंत आकांक्षी बोलतात. तर या ठिकाणी म्हणजे विशाल हे अपक्ष खासदार नाही, हे सर्वपक्षीय खासदार आहे. सगळ्या पक्षाने आपल्याला मदत केलेली आहे. कुणी वरून केलेली आहे, कुणी आतून केलेली आहे. पण या ठिकाणचा निर्णय चांगला चुकीचा झाला की महाविकास आघाडीने विशाल पाटील यांना तिकीट द्यायला हवं, ते दिलं नाही. काय वाद झाले सगळ्या पक्षांची बाजूला नेते सगळे झालेले आहेत. त्यामुळं विठ्ठल पाटील यांनी सर्व पक्षांच्या वतीनं सत्कार ठेवलेला आहे. RPIचे लोक आलेले आहे, सगळ्या पक्षाचे लोक या ठिकाणी उपस्थित आहेत आणि या ठिकाणी विठ्ठल पाटील यांच्यासोबत माझे संबंध चांगले आहेत. चांगले नव्हते ते सत्कार ठेवलं, चांगले नसते तर ते सत्कार ठेवलं नसतं. आणि मी महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये असताना त्यांचं जे गाव आहे का बामणी धामणी जे गाव आहे सांगलीच्या बाजूलाच आहे. त्या ठिकाणी एका बुद्ध विहाराच्या उद्घाटनासाठी त्यांनी मला बोलवलं. ते जे मराठा आहे ते मराठा जरी असले तरी सुद्धा बुद्ध मंदिराच्या उद्घाटनावर त्यांनी मला बोलवलं. आणि महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये आल्यानंतर मी अचानक मंत्री झालो. माननीय शरद पवार साहेबांनी मला त्यांच्या मंत्रिमंडळामध्ये घेतलं. त्यानंतरच्या मुवमेंटमध्ये सातत्यानं गावागावामध्ये फिरणारा मी कार्य करणार आणि अचानक त्या ठिकाणी 141 लोक काँग्रेस पक्षाचे निवडून आले. पवार साहेबांना माहित होतं की RPI आपल्यासोबत आला नाही, आपण काही त्याचं घेत नाही. पण त्यावेळेला माझं मत असं होतं की शिवसेना भाजपला जर विरोध करायचा असेल तर काँग्रेस पक्षासोबत सगळे RPIचे नेत्यांनी नाही पाहिजे. आणि त्यावेळेला आमच्या बाळासाहेब आंबेडकरांनी मला सांगितलं ना, 90 मध्ये आम्ही ऐक्य झाल्यानंतर आम्ही फार
का करू. शिवाजी पार्क मैदानामध्ये एवढ्या अनेकांच्या सभा झाल्या, पण आमची सभा आमचा समाज या गोरगरीब असला तरी बाबासाहेब आंबेडकरांच्या जयभीमचा बुलंद आवाज ऐकला तिथे प्रचंड लोक, खेड्यापाड्यातले लोक त्या शिवाजी पार्कला आले होते. तुमची कोणासोबत करायची हा वाद प्रकाश आंबेडकरांनी माझ्यासोबत होता. माझं म्हणणं असं होतं की काँग्रेस पक्षासोबत आपण जायला पाहिजे, आणि बाळासाहेबांचं म्हणणं असं होतं की जनता दलासोबत जायला पाहिजे. मी सांगत होतो की जनता दलाची ताकद एवढी मोठी नाही. जर भाजप शिवसेनेला हरवायचं असेल तर काँग्रेससोबत जायला पाहिजे, नसेल हरवायचं तर ठीक आहे. पण त्यावेळेला जर बाळासाहेबांनी माझं जेव्हा आमचा आम्ही एकत्र असतो तर त्यावेळेला शरद पवार साहेब काँग्रेसचे नेते होते, काँग्रेसचे त्यावेळेला आम्हाला सत्ता मागितली असती तर एकाच मंत्री नाही तर आमचे 10-12 मंत्री तेवढ्याला उठले असते, 15% नव्हती. तर बाळासाहेब आंबेडकरांनी काय मला ऐकलं नाही. त्यावेळेला जर आम्ही एकत्रितपणे पाठिंबा दिला असता तर जेवढी मतं मिळाली तेवढी मतं मिळाली समाजाची. पण मी एकटाच काँग्रेससोबत आल्यामुळं मला एकट्याला मंत्रिपद मिळालं. आणि त्यानंतर मग 90 ते 95 पर्यंत नंतर शिवसेना भाजप सरकार येतात. त्यानंतर आम्ही सगळे पुन्हा नेते आम्ही एकत्र आहोत. आणि 98 मध्ये आमची 4,000 निवडून आली, त्यापैकी सगळे चंद्रपूर निवडून आले होते काँग्रेस आघाडीमध्ये. आणि मी एक वेळेला मुंबईमध्ये 13 महिने खासदार होतो. त्यानंतर 2 वेळेला मी पंढरपूरमध्ये निवडून आलो. पहिल्यांदा 2,60,000 मतांनी मताधिक्याने निवडून आलो. दुसऱ्यांदा 1,00,000 मतांनी निवडून आलो. आणि त्यावेळेला माझ्या मतदारसंघात बसून गावागावामध्ये अनेक वेळेला गेलो. आणि चौथ्यांदा बाळासाहेब विखे पाटील साहेबांना म्हणणं होतं की आठवलेली तुम्ही इकडे या, शिर्डीला या. शिर्डीला या म्हणजे हरवण्यासाठी आहे की निवडून आणण्यासाठी आहे की मला माहीत नव्हतं. पण बाळासाहेबांना म्हणणं असं होतं की त्यांना नगर ही जागा द्या, राष्ट्रवादीच्या कोट्यातली नगर जागा ही बाळासाहेब विखे पाटील द्या. आणि त्यांची जागा ही कोपरगावची जी आता शिर्डीची आहे ती जागा आठवलेणार द्या म्हणून ते पवार साहेबांना अनेक वेळेला भेटली होती. राष्ट्रवादीने सांगितलं की आम्ही आमची जागा सोडणार नाही. आणि माझं तिकीट अचानक शेवटी ते 1 दिवस अगोदर जाहीर करण्यात आलं आणि उभा राहिलो. पण त्या ठिकाणी माझ्यासोबत सगळे होते. पण माझ्याबद्दल तिथं असा विचार करण्यात आला की जर आठवले निवडून आले तर मी सर्व म्हणालो बाळासाहेब विखे पाटील साहेब 7 वेळा निवडून आले होते आणि मला तुम्ही आता निवडून आणलं तर मी 7-8 वेळेला मी घेतो म्हणलं. त्यामुळे थोडा बदल झाला की हरलो, ठीक आहे निवडणूक हरणं ठीक आहे. पण आता मला वाटायला लागलं की मी त्या ठिकाणी हरलो बरोबर झालं. मी तिथे हरलो नव्हतो तर मी तुमच्यासोबत राहिलो. तुमच्यात म्हणजे काँग्रेससोबत राहिलो आणि काँग्रेससोबत राहून मला एवढं बाहेर राहावं लागलं. तर मला आज सोबत जाता आलं नसतं. त्यामुळे काय हरल्यामुळं मी शिवसेना भाजपसोबत गेलो. 2012च्या विधान आपल्या BMCच्या निवडणुकीमध्ये आणि RPIच्या पाठिंब्यामुळं भाजप सेनेला मुंबईची महानगरपालिका मिळाली. त्यानंतर झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये सुद्धा माझा छोटा पक्ष रिपब्लिकन पक्ष हा सेना भाजपसोबत राहिल्यामुळं सेना भाजपला महाराष्ट्रात सत्ता 2014 मिळाली आणि देवेंद्र फडणवीस साहेब मुख्यमंत्री झाले. त्यामुळे आता मी सध्या मंत्री मला मंजूर राहू देत आहे आणि अजून 3 वर्ष बाकी आहे. त्यानंतर 5 वर्ष बाकी आहे. म्हणजे एवढ्या लोकांना तुम्ही मुलींना हलवू शकणार नाही.
म्हणजे ठीक आहे, तुम्ही हरवण्याचा प्रयत्न करा. दोघं हा पट्ट्या मुलींसोबत आहे, दोन मुली ठीक आहे. राजकारणामध्ये लोक त्यांच्या बाजूला जातात, त्यांचं तो राहण्यासाठी मुलींचा पक्ष अनेक वर्ष सध्याच्या बाहेर राहिलेला आहे. आणि आता मुलींच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर बदल होतोय ते ठीक आहे. आणि आज राहुल गांधींचा झालेले विरोध करण्यामध्ये त्यांना ताकद मिळाली आहे. विरोधी पक्ष असावा, लोकशाही विरोधी पक्ष असावा. म्हणून आज इथे आपण माझा सत्कार केलेला आहे. सगळ्या पक्षाचे लोक इथं आलेले आहेत, सगळे पत्रकार मित्र या ठिकाणी आलेले आहेत. जर मी कदाचित राजकारणात नसतो तर मी तुमच्यासोबत त्या ठिकाणी बसलो असतो, पत्रकार झालो असतो. ठीक आहे, पत्रकार सुद्धा आज राजकारणामध्ये आहे आणि पत्रकार लोकसभेमध्ये निवडून आलेले आहेत. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.